बीड जिल्ह्याला 2 मंत्री मिळालेले आहेत. पंकजाताई आहेत, धनंजय मुंडे आहेत. काल परवा पंकजाताईंनी स्पष्ट भूमिका घेतली की जर कुणी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल नाही तर याच्यामागे जे कुणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे. सीआयडीकडे सुद्धा हा विषय गेला पाहिजे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. कैलासवासी मुंडे साहेबांनी जी भूमिका आज घेतली असती तशीच भूमिका ही पंकजाताईंनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली. पण दुर्दैवाने दुसरे जे मंत्री बीड जिल्ह्याला मिळाले आहेत त्यांनी त्या पद्धतीची कडक भूमिका ही घेतली नाही. हे तिथे असणाऱ्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही. काय कारण आहे धनंजय मुंडे एवढे चुप्पी साधून आहेत? आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे. बीड जिल्ह्यामध्ये कदाचित धनंजय मुंडेंचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतं. आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी. म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही. दुर्दैव असं त्यांनी बोलत असताना देशमुख जे सरपंच होते त्यांचं कार्य चांगलं होतं. खरं तर गावासाठी अनेक त्यांनी अवॉर्ड सुद्धा मिळवून दिले होते. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक व्यवहारातून ती घटना घडली. हे खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा या बाबतीत घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट तिथे असणाऱ्या लोकांची मागणी जी आहे की तिथं असणारं पालकमंत्रीपद हे कुठेतरी फडणवीस साहेबांनी घ्यावं. जोपर्यंत वाल्मिक कराड आणि सर्व जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.